मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे डे 3 आणि आम्ही आज आलो आहोत रायगडला. आणि दिव्या आगार आणि हरिहरेश्वर आमचं फिरून झालेलं आहे आणि आज 3रा दिवस आहे. आम्ही म्हटलं रस्त्यातच आहे रायगड, तर रिटर्न जाताना रायगडला येऊ. आता आम्ही रायगडला पोचलेलो आहोत ऑलरेडी आणि आता आम्ही जाणार आहोत रोपवेने. पाण्याची बॉटल असेल गाडीत, आहे गाडीत आहे. आणि ऑलरेडी आम्ही पोचलेलो आहोत. नाश्ता वगैरे आता आम्ही झाला आमचा. इथे आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता म्हणजे आम्ही फक्त चहा बिस्किट खाल्लं आहे आणि पोरांनी पोहे वगैरे खाल्ले. आणि आता आम्ही रोपवेच्या इथे जाणार आहोत. रोपवेला गर्दी आहे का ते बघू. जर गर्दी असेल तर मग आम्ही चालत जाणार आहोत वरती चढत. तर बघूयात काय होतं आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. काय रे? कुठे हे लोक? सो आता मी रायगड रोपवेच्या इथे आलेलो आहोत. दादा गेले तिकीट काढायला आणि इकडनं वरती जे आहे समोर तिकडनं रोपवे जाते आणि डायरेक्ट इकडे वरती सरळ. सो आता वेटिंग आहे. इकडे खूप जास्त गर्दी आहे. सो इकडे एवढी जास्त गर्दी आहे आणि आम्ही आलो आहोत 8:15 वाजता. तरी पण एवढी जास्त गर्दी आहे आणि वेटिंग जवळपास 1 ते 1.5 तास असते. तर तुम्ही जेव्हा पण येशाल नाश्ता वगैरे करायला थांबणार असाल तर एक मेंबरला तुम्ही पुढे येऊन पाठवा तिकीट काढायला. सो आमच्याकडनं एक चूक झाली. आम्ही नाश्ता करत बसलो अर्धा पाऊण तास. तर हे फ्री होते. हे फ्री होते तर मग हे पुढे येऊन तिकीट काढून घेतली असं तर बरं झालं असतं. कारण कधी इथे भरपूर जास्त गर्दी आहे. तर कोणी पण इथे येणार असेल कोणी पण इकडे येणार असेल तर तुमच्या एक मेंबरला आधी पाठवा तिकीट काढायला आणि मग तुम्ही नाश्ता वगैरे करा. म्हणजे तुमची तिकीट पण काढून होईल आणि टाईम पण वाचेल. सो आता नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही. ना आमचं खूप मोठं कन्फ्युजन झालं. तिथे पुढे ना त्यांनी प्लेट लावलेली आहे नंबरची. तर तिकडे नंबर अनाऊन्स करतात. तिथे म्हणजे नंबर दिलेले असतात. आमचा नंबर होता 511 आणि तिथे ऑलरेडी 511 आला होता आणि त्याच्यामुळे आम्ही लगेच खाली निघून आलो. आणि ते सगळेजण बसलेले होते खाली आणि ते वेटिंगवाले होते आणि ते सगळे 400पासूनचे होते. म्हणजे आमच्या पुढे 100 लोक ऑलरेडी बसलेले होते आणि आम्ही घाई करत एकदम पुढे आलो. आणि नंतर आम्हाला समजलं आणि नंतर आम्हाला समजलं का हे लोक सगळे वेटिंगला आहेत आणि त्यांनी तिथं अनाऊन्स केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही पुढे आलो. तर त्यांचं अनाऊन्समेंट ह्याच्यासाठी होतं का तुम्ही आतमध्ये येऊन बसा आणि आम्हाला असं वाटतं का रोपवेसाठी जा. त्याच्यामुळे आम्ही लगेच पुढे आलो. पण लकीली आम्ही पुढे येऊन बसलो तर आम्हाला त्या दादांनी पुढे घेतलं कारण की आमच्यासोबत थांबले होते. सो आता आम्ही आलो आहे पुढे. सो आता आम्ही रोपवेमध्ये जाऊ देन करेक्ट अजून काय होते पुढे बघायला मिळेल तुम्हाला. हे खूपच हाईटवर आहे हो वहिनी. हे बघ सो अशी काही रोपवे आहे इथे. 4 आहेत आणि एका ह्याच्यामध्ये 6 लोक बसतात. सो इथे पण काही जण आहेत जे वेटिंगला आहेत आणि 2 साईडने त्या साईडने पण आहे आणि या साईडने पण आहे. आता इकडची आली आणि इथली आहे ना ती वर गेलेली आहे. सो ती आता दिसतच नाही आहे कारण की वरती पूर्ण फॉग आहे. माहिती आहे रोपवेमध्ये बसली पण एवढ्या हाईटवर कधीच नाही. फर्स्ट टाइम जाणार. सारा कसं वाटतंय? लई भारी वाटते. निघाली आहे. सो ही आता वरती चालली आहे. आली आले 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 हे बा आली. चार वाले कोण आहेत? 4 वाले या इकडे. बाकीचे खाली थांबा. आपण पण 4च आहे. आम्ही पण 4. सो आम्ही बसलेलो आहोत आमच्या ह्याच्यामध्ये. तो हलतोय.
भारी वाटतंय. मन में लड्डू फुटा की नाही? अजून तरी नाही, वर गेल्यावर फुटणार. सो आम्ही आता निघालेलो आहोत वरती जायला सारंग बघायला. वीर वीर परी कुठे चालली? कारण ना वीर दूर चालली? हे काही नाही वाटत आहे ना. काहीच काही नाही नाही. वाटत मजा येते. आहे. आता व्ह्यू बघ इथं. मोबाईल स्वाती. नाही बनवू दे, वरती दाब येईल ना. सूर्याला हात धर मोबाईल. गाडी किती छोटी आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग. स्वर्ग नाही. राजाच तोरण बांधिलं शिवबन राजान, सोहळा मराठी मातीचा जण यो आला ग. माझं राज शिवराज छत्रपती झालं ग. माय ग ग ग ग. वा 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 वा. माझं राज छत्रपती झालं ग. माय ग ग ग ग. ओय, ती बाई ना किती स्पीड मध्ये गेली. ती आता रिकामी होती ना म्हणून. दिसायला लागलं सगळं बघा आजूबाजूला. तर होलिका जले शत्रु रोग ही मिटे हमने, जब जब शमशीर तानी है माय भवानी. हम सब मर्द मावळे बड़े खुलतार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. तेरा शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी. हे माय भवानी. स्वाती पुढे बघ बघ, कडेला आलोय आपण आता. चाललो वरती. आवाज का बंद झाला. हर महादेव हर पोहोचलो आम्ही फायनली आमच्या त्या. हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. हे खाली असं काय होतंय. पोहोचलो आता, लँड होत आहे. फायनली आम्ही वरती पोहोचलो. जीवा जीव आला आमचा. आमचा जीवा बघूच नको ना खाली, पुढे बघ ना. एकदा बघा ना. तुला खाली कशाला बघायचं? अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. हा. बजरंग बली की जय हो. शिवाजी महाराज की जय भवानी. फायनली आम्ही गडावर पोहोचलेलो आहोत आणि अक्षरशः भीती वाटत होती कारण की भरपूर जास्त रिस्की आहे आणि अख्खं दुःख होतं तिकडे. आणि ह्यांना आम्ही गाणेच बघायला लावले की तुम्ही गाणे बोला म्हणजे आम्हाला थोडं बरं वाटेल. सो आम्ही काही 5 मिनिटातच वरती आलो लगेच. सो आता पाऊस पण पडायला लागलेला आहे. ते आता गडावरची शूट तुम्हाला दाखवते. सो वरती आलो आणि नेमका पाऊस यायला लागला. मग आम्ही थोडा वेळ थांबलोय. छत्री आहे आमच्याकडे पण म्हटलं तरी पण थोडा वेळ थांबूया, थोडा पाऊस होऊन जाऊ दे मग आम्ही वरती जाणार. सो आता आम्ही गड चढायला लागलेलो आहोत. सो आता आमचा विचार चालला आहे गाईड करायचा म्हणजे प्रॉपर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला पण इन्फॉर्मेशन दाखवता येईल आम्हाला. सो कनेक्ट. सो हे समोर जे दादा दिसत आहेत ते आम्हाला गाईड करणार आहेत आणि आता आम्ही वरती जायला सुरुवात केलेली आहे. शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवतीर्थ रायगड किल्ल्यावरती तुमच्या दोन्ही ग्रुपचे स्वागत आहे. तुम्ही रायगड किल्ला हा पाहिला असेल किंवा नसाल, आज तुम्ही रायगड किल्ला हा प्रत्यक्षात पाहणार आहात. तुम्ही रायगड रोपवे या प्रकल्पाने गडावरती प्रवेश केलात. ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. जी लोक 1500 पायऱ्या या रायगड किल्ल्यावरती त्या साईडून चढून येतात, किल्ल्याची समोरची बाजू ही त्या साईडून पाहायला भेटते. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे ती 2851 फूट आहे आणि पायथ्यापासून 1375 फुटावरती तुम्ही रायगड रोपवे प्रकल्पाने गडावरती प्रवेश केलात. संपूर्ण किल्ला बघायचं म्हटलं की 2 दिवस कमी पडतात. इतका मोठा हा 100 एकराचा परिसर आहे. 100 एकराच्या परिसरामध्ये 350 इमारती, 11 तलावे आणि 84 पाणी राखेत. हा पूर्ण किल्ला पाहण्यासाठी 2 दिवस लागतात. आता तुम्ही हा रायगड किल्ला पाहण्यासाठी आलात
परंतु या रायगड किल्ल्याला रायगड या नावाने ओळखला जात नसत, रायरीचा डोंगर. आणि हा जो रायरीचा डोंगर आहे हा राजांनी 15 मे 1656 मध्ये जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून हा पूर्णपणे खडक जिंकून घेतला. जावळीचा चंद्रराव मोरे म्हटलं की आदिलशाहीचा सरदार त्याच्या ताब्यामध्ये हा रायरीचा डोंगर होता. राजांनी त्याला एक प्रेमाने पत्र लिहिलं की मोरे तुम्ही आमच्या साथ, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण एक स्वराज्य स्थापन करूया. मोरे गर्विष्ठ उर्मट राजांजवळ उलट पत्र लिहिलं. पत्रामध्ये असा उल्लेख केला की तुम्ही कसले राजे, स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण, या जावळी पंथाचे खरे राजे तर आम्हीच आहोत. याला जावळीत तर झाले असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारू गुला आणि तोफखाना हा संचय ठेवलेला आहे. असं चंद्रराव मोऱ्यांनी राजांजवळ युद्धाचे चॅलेंज केलं. राजांनी क्रोधाने 145 निवडक सरदार पाठवले. तेव्हा चंद्रराव मोरेंचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेंना वाटलं की आपला सुद्धा वध होऊ शकतो. तो 15 मे 1656 मध्ये राजांच्या शरणी आला आणि हा रायरीचा डोंगर राजांनी मोऱ्यांकडून जिंकून घेतला. 1656 मध्ये रायरीचा डोंगर जिंकून घेतला. परंतु 1656 ते 1670 14 वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. किल्ल्याचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर. या हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती 350 इमारती, 11 तलावे आणि 84 पाणी राख्या रायगड किल्ल्यावरती निर्माण केल्या. परंतु राजांनी अति महत्वाचा बाल्य किल्ला बांधण्यासाठी काय नेमकेच पैसे दिले होते, अर्धंगी संपले. आर्किटेक्टांनी काय केलं, स्वतःचा जागा, जमीन, वाडा, बायकोचे दागिने विकून हा बुलंद असा रायगड किल्ला उभारला. शेवटला राजांनी विचारलं, हिरोजी बुलंदगड बांधलात, तुम्हाला काय बक्षीस होते मागून घ्या. हिरोजी काय म्हटले की ज्या वेळेस आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल तेव्हा त्या जगदीश्वराच्या साक्षीने आम्ही आमचं बक्षीस मागून घेऊ. ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगणारच आहे. तसंच प्रथम रायगडाने राजांना पाहिलं आणि राजांनी रायगड किल्ल्यास पाहिलं. रायगड पाहताच राजांच्या तोंडातून या रायगडाविषयी काय उद्गार निघाले होते. ते उद्गार असे होते की राजा कसा जाऊनी पाहता, की राजा कसा जाऊनी पाहता, गड हा बहुत चखोड, चौतर पहा गडाची कडे, तासिल्याप्रमाणे गावदड गाव उंच, प्रजन्य काली कड्या होत्या, गवतही उगत नव्हतं. परंतु धोंडा ताशिवा एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुण उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलले की तख्तास्त जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. आपल्या राजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यात राजगड आणि मराठ्यांची कॅपिटल राजधानी म्हणून हा रायगड निवडला गेला. आता जावळीचं खुरं कुठपासून कुठपर्यंत येतं, तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या बाजूला कोकण दिवाला या खालच्या भूभागाला जावळीचं खुरं म्हटलं तर. आणि या जावळीच्या खुऱ्यावरती बाबासाहेब पुरंदर यांनी एक म्हण सुद्धा रचलेली आहे की अस्वलीच्या केसामध्ये माणसाच्या डोक्यामधली ऊन सोडली ती सापडू शकते, परंतु जावळीच्या खुऱ्यामध्ये 4 पायाचा मोकाट हत्ती सोडला ना तो सापडू शकत नव्हता. इतकं घनदाट जंगल होतं की सूर्याचं किरण हे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं. हे पूर्णपणे आदिलशाहीचं सरदार चंद्रराव मोरे याच्या ताब्यामध्ये या रायरीच्या डोंगरासह होतं. तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलात, मनामध्ये प्रश्न पडले असतील, या इमारतींवरती छत वगैरे होतं का नव्हतं. या इमारतींवरती सागाची लाकडं आणि बँगलोर टाईप उतरत झाल्याची कौलं होती. ज्यावेळेस 10 मे 1811 मध्ये कर्नल पॉर्थल मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोटल्याच्या डोंगरावरून हल्ला केला, इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला 11 ते 12 दिवस पूर्णपणे जळत होता आणि वरचं छत हे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेले. आज आपल्याला फक्त भग्नावस्थेमध्ये भिंतींचे अवशेष आणि खालचे चौतरे पाहायला मिळते. प्रश्न दुसरा, येत्या वेळेस 100-150 आपण पायऱ्या चढून आलो, 2300 पायऱ्या तर लांबच राहिल्या. माणूस हा थकून जातो. व राजांनी रायगड किल्ल्यावरती 350 इमारती निर्माण केल्या. या इमारतींसाठी हा मोठमोठा खडक एवढ्या उंचावरती कसा निर्माण केला असेल. राजे आपले ग्रेट होते. राजाने काय केलं, एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी नव्हतं, 11 तलावे आणि 84 पाण्याच्या टाक्या रायगड किल्ल्यावरतीच निर्माण केल्या आणि त्यातून जो खडक निघाला हा बांधकामासाठी वापरला. आता आपण बांधकामामध्ये सिमेंट रेती वापरतो. 400 वर्षापूर्वी सिमेंट रेती काही नव्हतं, गुल, चुनं आणि शिस्त वापरले गेलेले आहे. येत्या वेळेस ज्या दरवाजातून एंट्री केली, मेना गेट. मेना म्हणजे मेन नाही, मेना म्हणजे स्त्रियांसाठी. राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्यास्त झालं की मेन्यात बसून थंड हवा खाण्यासाठी बाहेर जायच्या, त्याला मेना गेट म्हटलं होतं. आता आपण ज्या महालामध्ये ओळख असं एका लागून कनेक्टेड 6 वेगवेगळे महाल आहेत. राण्यांचे महाल. आपल्या राजांना एकूण 8 राण्या होत्या. 8 राण्यांपैकी रायगड किल्ल्यावरती 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या कुठे राहायच्या, एक राजगड आणि खाली पाथाडी.
जिजामातेंना उतरत्या वयामध्ये या रायगड किल्ल्याचं वातावरण हे मानवत नव्हतं, म्हणून त्यांना पासाड येथे 9 एकराचा वाडा बांधून दिला आणि त्यांच्या सेवेसाठी खाली पुतळा राणी ठेवण्यात आल्या. आणि सहीबाई या पहिल्यापासून राजगडावर उतरायच्या. संभाजी राजे हे 2 वर्षाचे असताना सहीबाईंचं राजगडावरती निधन झालं. उरलेल्या 6 राण्या या रायगड किल्ल्यावर उतरायच्या. 6 राण्यांचे 6 वेगवेगळे महाल आहेत. मग राजाने 8 राण्या कशासाठी केल्या? एक गावची राणी केली तर त्या गावची प्रजा आपल्या सोबत यावी आणि या हिंद विश्व राज्यामध्ये लोकसंख्या वाढ व्हावी म्हणून राजाने 8 राण्या केल्या. राण्यांची नावं अशी होती: सहीबाई, सोयराबाई, सखवार, सगुणा, गुणवंत, काशी, लक्ष्मी, पुतला. अशा राजांना 8 राण्या होत्या. हा एका राणीसाठी एवढा मोठा एक महल आहे. 6 राण्यांना 6 वेगवेगळे महल आहेत. पहिला चौथरा हा राणीचा हॉल आहे. सेकंड वाला बेडरूम, पाठीमागे टॉयलेट आहे. टॉयलेट पाहिलं तर आताच्या इंडियन टाइप टॉयलेट सारखं टॉयलेट आहे. म्हणजे हे टॉयलेट आपण पाहिलं तर याच्यावरून समजतं टॉयलेटचा शोध हा इंग्रजांनी लावलेला नाही, राजांच्या काळापासून लागलेला आहे. जेवढं तुम्हाला या रायगड किल्ल्यावर दगडाचं काम पाहायला भेटेल हे 1656 मधलं राजांच्या काळामधलं आहे आणि विटांचं काम पाहायला भेटेल हे 1733 मध्ये पेशव्यांनी केलेलं आहे. 1733 ते 1818 पर्यंत इथे पुण्यातल्या दुसऱ्या बाजूला पेशवे राहायचे. मग हे इंग्रज राजस्थान पासून गड किल्ले उद्ध्वस्त करत आले. मग राजस्थान लोकांनी काय केलं? इंग्रजांच्या शरण गेले, त्यांच्याशी मांडवली केल्या. आपला मराठा शेवटपर्यंत लढत बसल्यामुळे असे भग्नावस्थेमध्ये किल्ले पाहायला भेटतात. आता आपण काही मराठ्याचे 1-2 शेर ऐकू आणि पुढच्या पॉइंटवरती जाऊया. मराठ्याचा पहिला शेर असा आहे की घासल्याशिवाय दहार नाही तलवारीच्या पातीला, की घासल्याशिवाय दहार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला, या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. दुसरा शेर असा आहे की अंधार झाला पाहता एक दुवा पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीला, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. टॉयलेट पाहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. कसं केलं असेल आताची टॉयलेट आपण वर्षातून 1-2दा साफ करून घेतो. बरोबर. कसं पडलं असं ना एवढं. बसायची हे बघा ना. सो इथे महाराजांनी 6 खोल्या काढलेल्या होत्या 6 राणींसाठी. ती एक आपण ऑलरेडी बघितली. इकडे ही दुसरी आणि असेच लाईनीमध्ये 6 आहेत. त्या 2000 लोकांना 3 ते 6 महिने पुरेल एवढा धान्यासाठा इथे केला जायचा. आणि महाराजांनंतर गडावरती आले पेशवे. बांधकाम केलेलं खाली. म्हटलं तर राशी म्हणजे त्या कालची नोकराणी. राणीला वगैरे काही लागलं ती राशी पुरवायची. रायगडचं बघा आता वातावरण पूर्ण धुकट आहे. क्लिअर वातावरण असेल तर रायगडच्या चारीभोवती पाहिलं तर सह्याद्रीचे पर्वतरंग आहेत. परंतु या रायगड किल्ल्याला एकही जॉईंट नाही. रायगड किल्ला हा एकमेव डोंगर आहे. एका कमलाच्या फुलासारखा स्वतंत्र किल्ला आहे. लोक काय करतात? किल्ल्याला खरून वेळा मारतात. रायगड हा कुठेतरी जॉईंट असू शकतो. रायगड हा कुठेही जॉईंट नाही. वातावरण क्लिअर असेल तर रायगड किल्ल्यावरून 8 किल्ले पाहण्यासाठी भेटतात. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, सांबारगड, मकरंदगड असे 8 किल्ले या रायगड किल्ल्यावरून पाहण्यासाठी भेटतात. खाली बघा चौकोनी कोणी दिसतात. याला अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे ऑफिस म्हटलं जातं. राजांचे 360 किल्ले होते. त्या 360 किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार या चौकोनी खोलीमध्ये केला जायचा. त्यामध्ये मोरोपंत, पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, निराजीराव, रामचंद्र त्रिंबक असे जे मंत्रिमंडळ होते हे त्यांचे ऑफिस आणि या ठिकाणी ते राहायचे. आणि पाठीमागे टॉयलेट. तिथे बघा जाळी टाकलेले 2 खड्डे आणि शिवकालीन दगडामध्ये पॅक केलेला हा 3रा खड्डा. याला धान्य कोठार किंवा कैद्यांची कोठडी बसल्याचं. राजांच्या खाली या ठिकाणी धान्याचा वापर केला आणि पेशव्यांनी इथे कैदी ठेवले. कैदी असे ठेवले, चोरी, लबाडी, पितोरी केली की 7 दिवसाच्या आतमध्ये टाकायचं. 8व्या दिवशी कबूल न झाला की वरती काढायचं, पोत्यात भरायचं आणि टकमक टोकावरून फेकून द्यायचं. आणि राजांच्या खाली धान्याचा वापर केला. धान्याचा असा वापर केला की गडाच्या खालून शत्रूने वेढा दिला तर तुम्हाला तर माहिती आहे लढाई 3 ते 4 महिने चालू असते. जर काही गडाच्या खालून शत्रूने वेढा दिला तर वरती राहणाऱ्या 3500 लोकांना 6 महिने धान्य पुरेल इतकं स्टोरेज केलं जायचं. 22 फूट, 15 फूट, 20 फुटाचे असे 3 खड्डे आहेत. आता आपण राजांचा राजवाडा बघा थोडे आणि त्याच्यानंतर खाली पोथी भरायची.
रशीला बांधायची मूर्ती तिथे. हे बघा, तुम्ही येता वेळेस मेणा दरवाजातून एंट्री केली, त्याच्या विरुद्ध दिशेला समोर पालखी दरवाजा आहे. मेणा आणि पालखीमध्ये दोन प्रकारचे फरक असतात. मेणा म्हटलं की स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी पालखी. मेणा बंदिस्त असतो, पालखी ओपन असते. राजे कोणते गडकिल्ले जिंकून आले की त्या पालखी दरवाजामध्ये पालखीमध्ये बसून आपल्या राजवाड्यामध्ये प्रवेश करायचे. आता आपण राजांचा राजवाडा बघूया. पाणी आणायचं नसलं तर कावडीकर लोक होते, कावडीने पाणी आणायचं. महाराजांपुरतं प्यायला पाणी ठेवण्याची हे बघा, तुम्ही रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अति महत्वाच्या आणि पावित्र्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. आलेला शिवभक्त प्रथम या ठिकाणाची माफी कपाळी लावून स्वतःला भाग्यशाली समजून घेतो. कारण का, जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी आणि एकदा तरी या रायगडाची वारी करावी. आज तुम्ही राजांच्या प्रशिस्त राहत्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलात आणि हा राजांचा राजवाडा त्यावेळेस एकावरती कसा 2 मजली होता. ज्यावेळेस 10 मे 1818 मध्ये कर्नल पॉर्थल मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोटल्याच्या डोंगरावरून हल्ला केला. राजवाडा हा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे. आज आपल्याला फक्त भग्नावस्थेमध्ये हा खालचा चौथरा पाहायला भेटतोय आणि याच चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680 मध्ये. मराठीमध्ये तारीख आहे हनुमंत जयंती चैत्र पौर्णिमा दुपारी 12च्या पहारे या चौथऱ्यावरती राजांनी अखेरचा श्वास सोडला. आणि इथून 1 किलोमीटर अंतरावरती ते जगदीश्वराचं मंदिर दिसतं बघा, त्याच्या पाठीमागे शंकू आकाराचं सफेद घुमट दिसते ना, ती आपल्या राजांची समाधी. त्या ठिकाणी राजांच्या देहेकलेला आग्नेयंतरी. राजे हे शंकराचे भक्त होते. मंदिराच्या पाठीमागे आपल्या राजांची समाधी आहे. आपले राजे अवघे वयाच्या 50 वर्षे जगले. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड किल्ल्यावरती या चौथऱ्यावरती राजांनी अखेरचा श्वास सोडला. आपण एक विचार केला तर वयाच्या 50 वर्षामध्ये माणूस स्वतःसाठी मनासारखं हवं तसं घर बांधू शकत नाही. कारण का, 20 वर्ष हे माणसाचं बालपण बनून जातं आणि उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही. आपले राजे इतके ग्रेट होते. राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 360 किल्ले निर्माण केले होते आणि स्वतःची गादी ही स्वतः निर्माण केली होती. म्हणून एक शेर म्हटला तो की रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक होती दुसरी दौलत नाही. आणि राजांच्या चितेला अग्नी त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी दिले होते. कारण का, संभाजी राजे हे पन्हाळ्याच्या मोहिमेवरती होते आणि राजाराम महाराज छोटे असल्यामुळे त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी राजांच्या चितेला अग्नी दिली. काही तर असे म्हणतात की त्यांना गुडघे दुखी त्रास होता, लोकांची गुढी पावले, काही म्हणतात की विष बाधा केली. असे दोन्ही वादग्रस्त अजून काय सॉल्व्ह झालेलं नाही. कन्फर्म सांगू शकत नाही की या गोष्टीमुळे त्यांचं निधन झालेलं आहे. तिथे पाण्याची टाकी आहे. जो कोणी कामचुकारपणा करायचा त्याला गंगासागर तलावातून कावडीनी पाणी या ठिकाणी ओतायला लावायचे. हे त्या कालचं पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. त्या पलीकडे राजांचं आंघोळ करण्याचं स्नानगृह, म्हणजे 400 वर्षापूर्वीचं हे बाटकं. पुढे या. हो का, जो पहिला चौथरा तुम्ही पाहिलात तो राजांचा बेडरूम पाहिला. हा सेकंड चौथरा तुम्ही पाहता ना, हा त्यांचा स्वयंपाकघर, किचन रूम म्हटलं तर. 400 वर्षापूर्वी याला मुत्पाकखाना असं म्हटलं जायचं. ते गॅप ठेवलेली जागा दिसते बघा शेवटपर्यंत, टेहल्ली बुरुज, वॉच टॉवर. किल्ल्याची समोरची बाजू ज्या साईडून लागते शत्रूवरती पहारा दिला जायचा, याला टेहल्ली बुरुज म्हटलं तर. हा सेकंड चौथरा दिसतो बघा, सचिवालय. आपण इकडे त्यांचं कार्यालय ऑफिस पाहिलं, मीटिंग चर्चा. या चौथऱ्यावरती 360 किल्ल्यांचं लिखाण काम केलं जायचं, याला दफ्तरखाना किंवा सचिवालय म्हटलं तर. त्याच्या पलीकडे एक चौथरा दिसतो बघा, दिवाने खास. सर्वांना माहिती असेल, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाने आम, दिवाने खास. दिवाने खास म्हणजे खास लोकांची बैठक आणि दिवाने आम म्हणजे किंग कोर्ट, ज्या ठिकाणी आपल्या राजांचा 353 वर्षापूर्वीचा शिवराज्याभिषेक झाला. रायगड रोपवे प्रकल्पाने गडावरती प्रवेश केला. तो रोपवेचा पश्चिमेचा कडा, त्याला हिरकणीचा बुरुज म्हटला. सर्वांना ऐकून हिरकणीची स्टोरी माहिती असेल. हिरा नावाची गवलन या किल्ल्यावरती दूध घालण्यासाठी यायची. परंतु या किल्ल्याचा पूर्वी काही एक नियम होता. आज म्हणजे नगारखाना आहे. त्या नगारखान्यावरती सायंकाळी 5:30 वाजता नगारे, सनई, चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट, महादरवाजा हा खाली बंद केला जायचा. एके दिवशी हिराला दूध घालता घालता उशीर झाला. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस. मोठ्या उत्साहाने रायगड किल्ल्यावरती कार्यक्रम चालू होता. दानपट्टा, मर्दानी खेळ. हिरा त्यात मग्न होऊन गेली. हिराला थोड्या वेळाने जाणवले की नगारखान्यावरती नगारे वाजलेत, किल्ल्याचा मेन गेट, महादरवाजा हा खाली बंद झाला असेल.
तरी सुद्धा वरतून 500 पायऱ्या खाली उतरून जाते. तिथे चांगोजी काटकर नावाचा एक सेवक होता. त्याला म्हणू लागले, बाबा रे, माझं 6 महिन्याचं ताना लेकरू आहे, खाली रडत असेल, मला जाऊ द्या. तो काय म्हटला, मला राजांची आज्ञा आहे, मी तुला जाऊन देऊ शकत नाही, परंतु एक माणुसकीच्या नात्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करू शकतो. सकाळी पहाटे उठ आणि तू तुझ्या बालाकडे जा. तिथे काही ऐकत नाही. पुन्हा 500 पायऱ्या वरती जाते. 100 एकराचा वर्षा पठारामध्ये फिरते. कुठेही मार्ग सापडत नाही. रोपेचा पश्चिमेचा कडा, त्या कड्यावरून खाली उतरून जाते. परंतु दुसऱ्या दिवशी चांगोजी काटकर ही बातमी राजांपर्यंत पोहोचवतात. हिरा नावाची गवळण दरवाजापर्यंत आली होती. हात जोडू लागली, विनवण्या करू लागली, माझं तानं लेकरू आहे, मला दरवाजातून खाली जाऊ द्या. परंतु राजा दरवाजातून खाली उतरण्यासाठी अजून आलेले नाही. राजे तिला शोधण्यासाठी या किल्ल्यामध्ये 2 सेवक पाठवतात. कुठेही सापडत नाही. राजे तिला शोधण्यासाठी घरी पायथ्याला 2 सेवक पाठवतात. घरी आपल्या तान्या लेकराला दूध पाजत असते. राजे तिला वरती भरलेल्या राज दरबारामध्ये 6000 लोकांमध्ये आणण्याची परवानगी देतात. मनामध्ये भीती, मी राजांची आज्ञा तोडून गेलेली आहे, राजे मला टकमक टोकावरतून कडेलोट करणार, न शिक्षा देता 6000 लोकांमध्ये साडी तुला देऊन प्रेमाने सन्मानित करतात. आणि तिच्या मुलाला म्हणतात की वा बहादरा, या इथं दुटून मोठा हो आणि आमच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील हो. आणि हिराला राजे म्हणतात, हिरा, ज्या रात्रीच्या वेळेस ज्या कड्यावरून तू खाली उतरून गेलीस, त्या कड्यावरून मला आता उतरून दाखवशील का? रडत्या अवस्थेमध्ये 6000 लोकांमध्ये काय म्हणते, राजा आता शक्य नाही, राजा आता शक्य नाही. कारण का, त्यावेळेस माझ्या नजरेसमोर माझं लेकरू दिसत होतं. आता एक तुम्हाला कडा दिसत आहे, कडा तासून घेण्यात आला, एक त्या कड्यावरून उतरू शकते, तर शक्ती कडून उतरू शकतो. बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज आणि गाडी पार्किंग केली, त्या गावाला नाव दिलं हिरकणीचं. समोर बघा चौकोनी विटांच्या खोली दिसते का? त्या चौकोनी विटांच्या खोलीला टाकसाल म्हटलं तर टाकसाल म्हणजे मिंट, शिवराई, राजमुद्रा, होन त्या ठिकाणी छापले जायचे. आता कसं नाशिकमध्ये छापण आहे 400 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक. आता त्या छापण्याच्या कॉईनवरती सत्यमेव जयते लिहिलेले आहे. त्यावेळेच्या छापण्याच्या कॉईनवरती असा शिलालेख होता की प्रतीप चंद्र लेखेवर विश्व वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की प्रतिभेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे शहाजींचे पुत्र शिवाजी, तसं त्यांचं हिंदवी स्वराज्य हे प्रतिभेच्या कलेप्रमाणे वाढत जाऊन या राजमुद्रेचा अर्थ होतो. ही गोल आकाराची बाल्कनी दिसते बघा, राजांची थंड हवा खाण्याची सज्जा गॅलरी म्हटलं तर. ही चौकोनी दगडाची खोली दिसते. गुप्त खलबतखाना, गुप्त हेर खात्याचे प्रमुख होते बहिरूपी बहेरजी नाईक. 18 भाषांचं ज्ञान होतं. दुश्मनाच्या छावणीमध्ये शिरून किल्ल्यांच्या गुपित चर्चा राजांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचे. स्वतःच्या पत्नीलाही माहित नव्हतं की माझा नवरा काय काम करतो. अशा गुपित चर्चा राजांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवल्या जायच्या. खालचे 2 स्तंभ दिसतात मला. छोटा दिसतो विजय स्तंभ, विजयाचं प्रतीक. राजांनी कोणत्या गडकीला जिंकला की या ठिकाणातून भगवा ध्वज फडकवायचा, म्हणजे खालच्या गावाच्या लोकांना समजायचं राजांनी गडकीला जिंकला, यासाठी त्याचा वापर केला जायचा. आणि हे सप्त मिळाला राजांना थंड हवा करण्यासाठी. ही गोलाकारची बाल्कनी दिसते बघा, राजांची थंड हवा करण्याची सज्जा गॅलरी म्हटलं. आपल्या राजांचा शुभ राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. राज्याभिषेकासाठी काशीवरून दागाभट्टांनी 7 नद्यांची पाणी आणले होते. उरलेले पाणी या तलावामध्ये ओतून दिले. वर्षभर पाणी तलावाचं संपत नाही. 32 फूट खोल आहे. जरी गडावरती 2 ते 3 वर्ष पाऊस पडला नाही तरी गडावरती पाण्याची टंचाई येऊ शकत नाही. आता आपण राज्याभिषेकाच्या ठिकाणी शपथ. आई शपथ. हात जोड तिकडे बाप्पा कर. हात जोड, हात जोड, हात जोड, हात जोड सारं. हात जोड, हात. मला बाप्पा द्यायला यायचा. दे मला बाप्पा. हा हात काढले म्हणून गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, अद्वदान जागृत, अष्टप्रधान दीप्तित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, हर हर महादेव.
वा 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 भाई वा. शिवराज्याभिषेकाच्या ठिकाणी आलेला. याच ठिकाणी आपल्या राजांचा 353 वर्षापूर्वीचा शिवराज्याभिषेक झाला. ती तारीख आहे 6 जून 1674 ला. राज्याभिषेकाच्या वेळेस या मोकळ्या मैदानामध्ये 6000 लोक ही उपस्थित होती. त्यांच्या बसण्यासाठी पैठणी कापड, मशालीच्या उजेडामध्ये, मखमलीच्या गोंड्यामध्ये, रेशमी कापडामध्ये भरलेली 6000 लोक ही त्यावेळेस कशी दिसत असतील हे कल्पना करा. 400 वर्षापूर्वी या ठिकाणी लाईट किंवा माईक सिस्टम हे काही नव्हतं. राजे सिंहासनावरून हलू आवाजामध्ये बोलले, शेवटच्या व्यक्तीपद ऐकायला जायचं आणि शेवटची व्यक्ती हलू आवाजामध्ये कुजबुजली ना राजांपद ऐकायला जायचं. या त्या कालचं वास्तुशास्त्र किंवा इको पॉईंट होतं. आजही प्रत्यक्षात पाहायला भेटतं, परंतु सर्व लोक ही शांत थांबावी लागतात. वरचं छत्र पाहिलं, त्या छत्राला मेघडमरी म्हटलं तर ती मेघडमरी 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजल सिंग यांच्या हस्ते बसवण्यात आलेले आहे. आतमध्ये मूर्ती पाहिली 6 जून 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी 600 किलोची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्याच्या आधी या ठिकाणी मूर्ती वगैरे काही नव्हतं आणि त्याच मूर्तीच्या ठिकाणी राजांचं पूर्वी 32 मन वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हटलं की 40 किलो असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान त्या टोपण नाव होतं इतिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती धनाचे घाव घालून फुलून मूर्ती बनवण्यात आलेली आहे. आज आपल्याला फक्त या मेघडमरीमधली फक्त मूर्ती पाहायला भेटते. बघा मूर्ती बघा, दोन्ही बाजूला तुम्ही विटांचं काम पाहिलं असेल. एक बाजूला राजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळांची बसण्याची व्यवस्था केली होती, एक बाजूला राजाराम महाराज संभाजीराजे जिजाऊ मासाहेब आणि एक बाजूला राजांची बसण्याची व्यवस्था केली होती. आणि जे काही या शिवराज्याभिषेकाच्या वेळेस या मोकळ्या मैदानामध्ये 6000 लोक उपस्थित होती ना, त्यांच्या स्वागतासाठी राजांनी या नगरखान्याच्या बाहेर 4 पायाचे हत्ती सजवून ठेवण्यात आले होते. तुम्ही सर्वांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिलं असेल. त्या पोस्टर मध्ये एक व्यक्ती कॅप काढून आपल्या राजांना मानाचा मुजरा करतावेलेस इंग्रज वकील नाव होतं हेनरी ऑक्झेटन या गडावरती पायी चढून आला होता. आणि ज्या प्रकारे शिवराज्याभिषेक चालू होता ना, त्या प्रकारे त्यांनी हुबेहूब आपल्या रोजनिशी डेली डायरीमध्ये लिहून ठेवला होता. तो इंग्रज वकील काय लिहितो की राजे राज्याभिषेकाच्या वेळेस कोणत्या देवदेवतांना विसरले नव्हते. राजे शनिवारी पहाटे 5 वाजता स्नान करून आई भवानी जगदीश्वराचं दर्शन घेऊन शिरकाईला साकड्या घालून हत्तीच्या अंबारीवरती राजमार्गाने प्रवेश येताच एक नजर त्या भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती लागतात, एक नजर जिजाऊ मासाहेबांकडे लागतात आणि एक नजर त्या भरलेल्या 6000 लोकांवरती लागतात. राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होताच आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या मातीत खेळणारा बाल आज या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार आहे. त्या मातेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. आणि राजे सुद्धा या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या पायऱ्या चढताच राजांचं अंतःकरण हे भरून आलं होतं. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राजांचं अंतःकरण भरून आल्याचं कारण तरी काय होतं? तर कारण होतं ज्या शूरवीरांवरती, ज्या मावळ्यांवरती राजे हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार होते, राजे छत्रपती होणार होते. आणि त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये जीवाभावाचा एकही व्यक्ती हजर नव्हता. फक्त त्यांच्या विद्वान बायका आणि त्यांची स्थानिक लेकरं या दरबारामध्ये नजर पडत होती. आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो, तो माझा बाजीप्रभू देशपांडे. अहो राज लाख मिनिटं चालतील, लाखाचा पोशिंदा भरता कामा नये असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. दुसरी पायरी चढतो तो माझा मुरारबाजी आणि तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो अहो आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला, सिंहगडावरती तानाजी मालुसरेंचं वध झालं. तसंच वरती बघा राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झाले, राजांच्या अंगावरती छत्र धरलं, 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, अभिषेक घातला, 1000 सोन्याच्या मोहरा उधळण्यात आल्या, फुलांचा वर्षाव केला आणि राजांच्या पाठवून एक झुलपीदार ललकारी देतो. ती ललकारी अशी आहे, पाटण मोठ्यान जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला होता उंच
शिववासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. अशा घोषणा करताना किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा तिथे 21 तोफांची सलामी देण्यात आली. या नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले. अशा प्रकारे राजांचा 353 वर्षापूर्वीचा शिव राज्याभिषेक या ठिकाणी पार पडला. समोरची इमारत नगारखाना. मी तुम्हाला आताच सांगितलं की राज्याभिषेकाच्या वेळेस येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजांनी नगारखान्याच्या बाहेर 4 पायचे हत्ती सोडून ठेवण्यात आले होते. इंग्रज वकील राज्याभिषेक लिहितो. राज्याभिषेकाचा आणखी एक प्रश्न लिहितो. काय लिहितो की मी 2 पायचा माणूस गडावरती येतावेळेस मला 6 तास लागले. मी थकून गेलो. मग राजांनी एवढ्या उंचावरती हत्ती आणले कसे? तर राजे आपले ग्रेट होते. राजाने काय केलं? छोटी हत्ती होते त्याला पालखीमध्ये बसून गडावरती आणलं. 3 वर्ष पालनपोषण किल्ल्यावरती केलं आणि राज्याभिषेकाच्या वेळेस नगारखान्याच्या बाहेर 4 पायचे हत्ती सजवून ठेवले. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती की छोट्या हत्त्यांतून मोठेपणे काय उपयोग करून घ्यायचं फक्त आपल्या राजानेच करून घ्यावं. समोरची इमारत नगारखाना. नगारखान्याची 52 फूट हाईट आहे. या नगारखान्यावरती पूर्वी नगारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा खाली बंद केला जायचा. 52 फूट इमारतीची हाईट. पानाची होळी पेटवली जायची आणि त्या होळीमध्ये राजे स्वतः नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर त्या पेटक्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा दिला जायचा. आणि सालाबाद प्रमाणे पेटक्या होळीतून फक्त संभाजीराजे नारळ काढायचे. समोर एक इमारत आहे. त्या इमारतीचं नाव आहे बाजारपेठ. त्या बाजारपेठेची 800 फूट लांबी आहे आणि 40 फूट रुंदी आहे. दोन्ही बाजूला 22, 44 दुकान आहेत. बाजारपेठेची हाईट पाहिली एकदम उंचावरती आहे कारण का त्या काळची लोक ती घोड्यावरती बसून बाजार करायची. त्याला घोड्याची हाईट दिली. बाजारपेठेची रचना अशी आहे की आगे दुकान पिछे मकान. याच ठिकाणी राहून याच ठिकाणी व्यवसाय करायचे. बाजारपेठेने पुढे गेलात 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर आहे. लावून पाहिलं एक मस्जिद टाईप होतं. मस्जिद वगैरे काही नाही, शंकर महादेवाचं मंदिर आहे. मोगल लोकांना फसवून होते हो. त्यांना वाटो आपलं मस्जिद आहे आणि त्याची तोडफोड न करावी साबित राहो म्हणून त्या टाईपचं मंदिर केलं. आणि जर काही मोगल लोक त्या ठिकाणी गेले तर त्या काळचे मोगल लोक हे धिप्पाड आणि हायटेड असायचे. मंदिराचे दरवाजे एकदम छोट्या आकारात केले. मंदिराच्या पाठीमागे राजांची समाधी आहे आणि समाधी मंदिराच्या मध्ये एक छोटासा नगारखाना आहे. त्या नगारखान्याच्या पायरीवरती किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी बसवून आलेली आहे की सेवेचे राही तत्पर हिरोजी इंदुलकर. या हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती 350 इमारती, 11 तलावे आणि 84 पाण्याच्या टाक्या रायगड किल्ल्यावरती निर्माण केल्या. राजांनी शेवटला विचारलं हिरोजी बुलंदगड बनलात काय बक्षीस हवं ते मागून घ्या. हिरोजी काय म्हटले त्या ठिकाणी एक छोटासा नगारखाना आहे. त्या नगारखान्याच्या पायरीवरती आमचं नाव करण्याची परवानगी द्या कारण का जाता येतं तुमच्या पायाची धूल ही आमच्या मस्तकी लागत राहो हेच आम्हाला आमचं बक्षीस पाहिजे. आणि त्या ठिकाणी मोड लिपीमध्ये नाव लिहिण्यात आलेलं आहे सेवेचे राही तत्पर हिरोजी इंदुलकर. त्याच ठिकाणी राजाने हिरोजीला मिठी भरली. म्हटले वा हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभलीत म्हणून हिंदवी स्वराज्याचा आम्ही कारभार चालू शकलो. आणि त्याच ठिकाणी राजाने हिरोजीने विचारलं तेवढा बुलंदगड बनलात या किल्ल्याचं गॅरंटी पत्र काय? हिरोजी काय म्हटले की जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावरती चंद्र सूर्य तारेत ना तोपर्यंत केलेल्या कामाला धक्का लागू शकत नाही असं मोड लिपीमध्ये किल्ल्याचं गॅरंटी पत्र दिले. आता या मार्गाने जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊ शकतो. तर आम्ही एक गाईड लावलेला होता जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जी आता ऐकली ब्लॉगमध्ये तर ती इन्फॉर्मेशन आम्हाला पण भेटली आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पण ऐकायला भेटली. तर गाईड आमचा इथपर्यंतच होता. आता पूर्ण आम्ही गड फिरलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत त्यांच्या बाजारपेठमध्ये. तर तिथलं मी तुम्हाला थोडंफार दाखवते. आणि आजचं वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहे काहीच दिसत नाही आहे. चलो आता आम्ही जातोय पुढे कनेक्ट. सो ही अशी काही बाजारपेठ होती. सो ही बाजारपेठ होती आणि आता तुम्हाला मी दाखवते. इथून हे वरती गेलं ना तर हा जो एरिया दिसतोय ना तुम्हाला इथे त्यांचे बाजार भरायचे आणि हे जे मागे आहे ना इथे त्यांची राहण्याची सोय केलेली होती. हे इथे हे जे आहे ना हे राहण्याची सोय होती त्यांची. इथे असे खोली काढलेल्या होत्या 2 आणि इथे असं मागे. सो त्यांची राहायची सोय पण इथेच होती आणि बाजारपेठ पण इथंच होता.
आणि हे जे समोर दिसत आहेत ना हे सगळे सेमच आहेत हा. आता ह्याच्या बाजूला पण आहे, म्हणजे जेवढे लोक आहेत ना सगळ्यांची बाजारपेठ अशी लाईनीत होते आणि त्यांची राहायची सोय पण इथेच होती. आणि इथे आमचे बाबा, आमच्या बाबांना तर काय करावा, नुसतं पोरांना हे खायला घेऊन ये ते खायला घेऊन ये, हेच चालू आहे आमचं. मग पोरं स्वित्झर्लंडला आल्यासारखं वाटतं ना. ते डोंगर बघ ना कसे दिसतात ढगांमध्ये तिकडचे बघ ना. उन्हाची यूज झाली असते यार. सो तिकडनं आम्ही एवढ्या लांब चालत आलो इथनं हा ना. आणि आता आम्ही इथे आलोय मंदिरात. कोणी अडकवली? तू अडकवली. आता आम्ही जगदीश्वर मंदिरमध्ये आलोय आणि इथे ऑलरेडी एवढी लाईन आहे. असं काहीसं मंदिर आहे. मुख दर्शनच घेतोय आम्ही कारण की खूप जास्त लाईन आहे आणि ऊन जास्त आहे. पोरं आहेत आमच्यासोबत. शालंग ए माझी शोनी शालंग. सो आता आम्ही आलो आहोत जेवण करायला चढावरती. सो हे असं काहीसं आहे घर. इथे आम्ही जेवण करणार आहोत आतमध्ये बसून. पुढच्या जागा इथे पॅक आहे. पुढे आहे ना बसायला जागा. पुढे आम्हाला इकडे सगळे जेवायला बसले. हे असं काहीसं त्यांचं घर आहे. वा 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 खूप सुंदर घर आहे तुमचं. इथे ताई मस्त भाकरी करतायत. तांदळाची भाकर आहे ना. आणि ते चुलीवरचं पिठलं. वाव सुख सुख. चला आता आम्ही नाही हो या घरात माझ्या घरात नाही गरम. हा मला ना नितीन हे असे घर खूप आवडतात. सो हे असं काहीच त्यांचं घर आहे. सो आहे ना आता आम्ही ना जेवायला बसलोय. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती आज आम्हाला पिठलं भाकरी खाण्याचा योग आलेला आहे. तर असं काही आमचं स्वर्ग सुख. मस्त आहे. सो आता आम्ही परत खाली जायला निघालो आहोत आणि आता परत पाऊस यायला लागला आणि पूर्ण धुकं पडलंय. हा ना. अरे आता सगळा पाऊसच. ते ना ह्याचं काय नाही वाटत. आता हे ना थंड थंड पाणी पडून राहिलं ना अंगावर त्याचं हे वाटत. मी घालू नको. टोपी दे त्याची. पाणी पडतं डोक्याला. सारंग बरोबर सो रायगडाचा प्लॅन करत असाल
चुकून पण पावसात येऊ नका, कारण की पावसात आल्यानंतर वरती तुम्हाला ना रायगड अजिबात बघायला मिळत नाही, कारण खूप जास्त धुकं असतं आणि काहीच व्यवस्थित नीट बघायला मिळत नाही आणि जाताना अशी काहीशी हाल होते. आपल्याला पण भेटला ना मध्ये वेळ. हा, पण म्हणजे असं प्रॉपर बघायला मिळत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि आता आम्ही अख्खं भिजलोय मागणं, पूर्ण पाऊस येतोय आणि पूर्ण धुकं होतं वरती आणि आता थोडंफार इथे खाली दिसायला लागलेलं आहे आणि पूर्ण वाट लागलेली आहे. बंद झाली. तो हा थोडा पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे एकच छत्री होती. आता दादा मला आणि वीरला सारंगला सोडून गेले. आता वहिनी परी आणि ह्यांना आणायला गेले दादा परत छत्रीमध्ये. आणि आता आम्ही या हॉटेलमध्ये चेंजिंग करणार आहोत, कारण की आम्ही सगळेजणच ओढलो झालो आहोत. सो म्हटलं चेंजिंग करू आणि मग निघू. सो आता इकडे सगळे धबधबे पण व्हायला लागले डोंगरावरनं. आणि आता आम्ही इकडे या रूममध्ये आलो होतो चेंजिंग करायला 5-10 मिनटासाठी आणि आता आम्ही निघतोय. आणि इथे वरती गड आहे. हो हो, चलो आता निघतो आम्ही. सो हा धबधबा बघा ना किती मोठा आहे आणि इकडे रोपवे खाली येत आहे. सो फायनली चेंज वगैरे केलेला आहे आम्ही आणि आता आम्ही निघालो आहोत डायरेक्ट हिंजवडीला जायला. आणि आता जाणार आहोत आम्ही माझ्या भावाच्या घरी आणि तिकडनं आमच्या घरी. सो आता आम्ही रिटर्न जायला निघालो आणि एवढा जास्त पाऊस आलेला आहे आणि खूप भारी पण वाटतंय, कारण की खूप जास्त धबधबे बघायला मिळाले आम्हाला आणि पूर्ण रस्त्यामध्ये खूप जास्त पाऊस चालू आहे. सो आता आपली ट्रिप इकडेच संपते आहे. तर तुम्हाला हे तिन्ही ब्लॉग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. बाय.